मी असं सांगेन की आज जगासमोर असं सांगेन की आज भाऊ भावाचा नसतो, रक्तातलं नातं असतं. भाऊ हा एक रक्तातला नातं असतो. त्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे की रक्तातलं नातं तर असतं, रक्तातलं नातं हे उपयोगी येऊ शकतं. म्हणजे आजकाल म्हणजे भाऊ भावाला ओळखत नाही, हे नाही. त्यांनी आज माझी जी परिस्थिती, मी आज जिवंत आहे. माझ्या मोठ्या भावामुळे मी आज जिवंत आहे. डॉक्टर स्वप्नील डॉक्टरमुळे जिवंत आहे. त्यांनी पुढाकार घेतला की ज्यावेळेस मला कळलं आणि त्यालाही कळलं किंवा माझं जे डॉक्टरने सांगितलं की असं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला डोनरची आवश्यकता आहे, तर निसंकोचपणे माझ्या भावाने मला तू काळजी करू नको, मी आहे हा शब्द मला खूप हे वाटलं, म्हणजे आधारस्तंभासारखं वाटलं. सांगण्याप्रमाणे म्हणजे की रक्तातले नाते आणि बाहेरचे नाते त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर डॉक्टर आज लिव्हर ट्रान्सप्लांटला माझे 7 महिने झालेले आहेत. 7 महिने होऊन गेलेले आहेत. आज मी जे उभा आहे स्वप्नील डॉक्टर आणि माझा भाऊ, मोठा भाऊ संतोष रोकडे यांच्या प्रयत्नाने मी आज इथे उभा आहे. ज्यावेळेस मला समजलं की माझ्या भावाचं लिव्हर डॅमेज झालेलं आहे, डॉक्टर स्वप्नील सरांनी सांगितलं त्याच्यावर चेंज करावं लागेल. त्यावेळेस मला थोडं पायाखाली जमीन हलवली, मी सरकली. त्यामुळे मी एकदम विचारात पडले की आता माझ्या भावाचा जीव कसा वागवायचा. त्यांनी स्वप्नील सरांनी मला तुम्ही जर डोनेट केलं तर तुमचा भाऊ वाचू शकतो. आणि खरंच आज त्यांचे मी उपकार मानतो की त्यांनी लिव्हर ट्रान्सफर केल्यानंतर माझा भाऊ वाचलेला आनंदी आहे त्याच्या. आणि लिव्हर डोनेट केल्यामुळं जो लिव्हर डोनर आहे त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. आहे तसं थोडा पहिल्यासारखा राहतो, तसं बाद नंतर पण आहे. त्याबद्दल काय एकीकडे आपण बघतो की आजच्या या जगात भाऊ भावासाठी नसतो, म्हणजे प्रॉपर्टीच्या बरोबर. कुठल्याही वादात आजच्या युगामध्ये भाऊ कोणाचा नसतो. पण माझी आई 2003 एक्सपायर झाली. जेव्हा माझे लहान भाऊ होते त्यांना मी लहानाचं मोठं केलं आणि सर्व जबाबदारी माझ्यावर होते. आणि माझ्या प्रश्न पुढे पडला होता की माझ्या भावाला वाचवायचं आहे यामधून. तसंही करून की मी माझ्या आईला वचन दिलं होतं की तुझ्या पोरांना काही होऊ देत नाही. आज मी शब्द पाळलेला आहे आणि आज भाऊ आहे माझा.